घोषित करून हा विषय सॉल्व्ह करावा. कारण इट्स हाय टाईम. आता बिल्डिंग्स खूप जुन्या झाल्या आहेत आणि काही होऊ शकते. याच्यात भयंकर एखादा मोठा प्रकरण घडू शकतो ज्याच्यात जानमालचं नुकसान होऊ शकतो. विषय आहे जे पिढ्यानुपिढ्या इथे राहतात आणि ह्या विषयासाठी कुठलाही पक्ष असो, मग ते सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, या सगळ्यांनी एक पेजवर येऊन काम केलं पाहिजे. कारण ही जी लोक आहेत ते प्रामाणिकपणे तुम्हाला आजपर्यंत मतदान करत आले आणि सरकार याच्यावरती, बिकॉज ईच वन हॅज टू डू इज ओन रोल. विरोधी पक्षाला त्यांचा रोल पूर्णपणे बजावावा लागेल तिथे आणि सत्ताधारी पक्षाला कुठेतरी त्याच्यावरती ॲक्ट करावं लागेल. आता नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा पागडी चाळींचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. काही दिवसापूर्वी आपण पागडी चाळीविषयी बातमी केलेली. पागडी एकता संघाच्या कार्यकारिणी सदस्यांनी हा विषय मांडलेला. त्यालाच अनुसरून 79A या महत्त्वाच्या कायद्याविषयी आपण इथे बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत भावेश वीर आहे. म्हाडाचा हा ॲक्ट आहे. या ॲक्टमध्ये लँडलॉर्डची अडीबाजी किंवा लँडलॉर्डचा अडीबाजी धोरण याच्यातून कसं वजा झालेलं आहे किंवा ह्याचा पागडीतील रहिवाशांना, सर्वसामान्य चाळधारकांना त्याचा कसा फायदा होणार आहे याचं पूर्ण विश्लेषण आपण या बातमीतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भावेशजी, काय सांगू इच्छिता या विषयाला धरून? 79A बद्दल आपण स्पेसिफिक आज आपण सेशन किंवा आपण ही बातमी करायची ठरवलं आहे. हे एक अवेअरनेस होऊ शकतो सर्वसामान्य चाळधारकांना, सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होईल किंवा या विषयामधून कुठेतरी प्रबोधन होईल अशी आशा अपेक्षा आहे. काय सांगू शकतो? 79A हा कायदा मुळात जे मुंबईतल्या सेस प्रॉपर्टीज आहेत, जे ओल्ड डायलॅपिलेटेड प्रॉपर्टीज ज्याला आपण म्हणतो, त्या जे 100-180 वर्ष 100-120 वर्ष जुनी जे चाळी आहेत, त्या चाळींना C1 कॅटेगरीमध्ये ज्या चाळी पडतात, A+ कॅटेगरी वाईज ते डिवाईड केलेले आहेत एजप्रमाणे. तर त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट करून ज्या बिल्डिंग C1 आलेले आहेत त्यांना तो कायदा लागू होतो. म्हणजे जर तुम्हाला 79A या कायद्यामध्ये जायचं असेल तर C1 कॅटेगरी ह्या बिल्डिंग असणं कंपल्शन आहे. तर बिल्डिंग तुमची C1 कॅटेगरी आहे, डायलॅपिलेटेड अँड डेंजरस कंडिशनमध्ये आहे, तर तुम्हाला 79A 1A म्हणून हे नोटीस तुम्हाला दिली जाते. 1A मध्ये जे लँडलॉर्ड आहेत त्या लँडलॉर्ड लोकांना पहिला अधिकार मिळतो की 6 महिन्यात त्यांनी 51% कन्सर्न टेनंट्सचे घेऊन प्रपोजल पुटअप करायला लागते म्हाडामध्ये. आणि जर समजा त्यांनी 6 महिन्यात प्रपोजल पुटअप नाही केलं लँडलॉर्ड लोकांनी, तर टेनंटला संधी दिली जाते. आणि त्या टेनंटला संधी द्यायच्या आधी एक SOP बनवली गेली आहे म्हाडाकडनं. त्याच्यात तुम्हाला जॉईंट हिअरिंग केल्या जातात टेनंट आणि लँडलॉर्डच्या. ते पहिला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे तुमची हिअरिंग होते, त्याच्यानंतर फायनल जी हिअरिंग होते ते DYCकडे होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला 79A 1B ही नोटीस दिली जाते. आणि 79A 1B आल्यानंतर टेनंटना अधिकार भेटतो की टेनंटनी एक डेव्हलपर अपॉइंट करून त्यांचा 51% कन्सर्न बरोबर तो प्रपोजल पुटअप करावा लागतो. आता विषय असा झाला आहे की 79A आणि 79A 1B पर्यंत प्रोसेस काही बिल्डिंग्सचा झाला आहे. पण आमची जी चाळ आहे सुरजी वल्लभदास चाळ, जी आपल्याला माहीत असेल तर हायकोर्टमध्ये एक केस चालू झालेली ती वरळी नाक्याची चाळ आहे. ते हायकोर्टमध्ये केस होती, विमलनाथ शेल्टर्स वर्सेस अश्विन वीरा अँड अदर्स. या केसमध्ये हायकोर्टने जे 79A बद्दल जी केस होती त्या केसमध्ये 79A 1B आल्यानंतर टेनंट लोकांनी डेव्हलपर अपॉइंट केला आणि 51% कन्सर्नच्या जागी त्यांनी आय थिंक 93% कन्सर्नने आम्ही प्रपोजल पुटअप केलं. कारण जे आमचे लँडलॉर्ड होते त्यांना आम्ही 79A मध्ये पण आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे अधिकार होते, पण त्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावरती. त्यांचे 6 महिने गेले, त्याच्यातही त्यांनी काय नाही केलं. पण आणि 2 नोटिसेसमध्ये त्यांना 14 महिन्याचा वेळ भेटला. म्हणजे नोटीस पहिली आल्यानंतर त्यांना दुसरी नोटीस येईपर्यंत 14 महिन्याचा काळ झाला. जे SOP फॉलो केली गेली, स्ट्रक्चरल ऑडिट झाली, बाकी सगळं प्रोसेस झालं. त्या 14 महिन्यात पण त्यांनी काही केलं नाही. पण जेव्हा 1B दिली आम्हाला म्हाडानी, त्यावेळी लँडलॉर्ड गेले कोर्टात. आणि कोर्टात ज्यावेळी हायकोर्टमध्ये या गोष्टीवरती हिअरिंग झाली त्यावेळी म्हाडा कॉम्पिटंट अथॉरिटी आहे की नाही आणि BMCनी या बिल्डिंगला 354ची नोटीस इश्यू केली आहे की नाही, या 2 विषयावरती जजने जजमेंट दिली लँडलॉर्डच्या फेवरमध्ये, ज्याला आम्ही आता सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलेलं आहे.
आणि सुप्रीम कोर्टमध्ये हे विषय चालू आहे, अश्विन वीरा अँड अदर्स वर्सेस विमलनाथ शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि त्याच्यात म्हाडा हाऊसिंग डिपार्टमेंट BMC सुद्धा पार्टी आहे याच्यात. आणि ती हिअरिंग आता सध्या चालू आहे. आणि ह्याच्यात फक्त 2 विषय आहेत. एक 354ची नोटीस इश्यू करण्याबाबतचा विषय आहे. तर त्याच्यात स्वतः BMCने हायकोर्टात एक ॲफिडेविट सादर केली होती 2016मध्ये. ज्याच्यात त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की सेस प्रॉपर्टीचा लुकआउट हा पूर्णपणे म्हाडाच्या अधिकारात आहे. आणि BMCकडे 354ची नोटीस सेस प्रॉपर्टींना इश्यू करण्याचा अधिकार नाही आहे. याचा अर्थ क्लिअर आहे की म्हाडा इज द पर्सन हू हॅज टू, म्हाडा जी अथॉरिटी आहे त्यालाच ती डेंजरस डेलिपिलेटेड घोषित करायची. आणि त्याचा जो प्रोसेस आहे त्याच्यात BMC एक प्री मॉन्सून लिस्ट जाहीर करते, C1 कॅटेगरी बिल्डिंग जे व्हिज्युअल इन्स्पेक्शन करतात ते. आणि ते त्यांच्या विभागात जे समजा आता G साऊथ वॉर्ड घेतलं तर G साऊथ वॉर्डमध्ये असे किती बिल्डिंग्स आहेत जे व्हिज्युअल बेसिसवरती त्यांना वाटत आहेत की बाबा हे बिल्डिंग डेंजरस आहेत, त्या C1 कॅटेगरीच्या बिल्डिंगचे लिस्ट ते म्हाडाला पाठवतात. आणि मग म्हाडा त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून ते तपासते की बाबा ही बिल्डिंग C1 आहे की नाही. जर ती बिल्डिंग C1 असेल तर त्याला आपण 79A अंडरमध्ये नोटीस इश्यू करू शकतो, असा म्हाडाचा तो कायदा आहे. आणि सध्या 2 गोष्टी एक हायकोर्टमध्ये घडलेल्या. एक तर विषय होता जे आमच्या केसमध्ये 354 आणि कॉम्पिटंट अथॉरिटी हे 2 विषय चॅलेंज केले गेले होते, म्हणजे हायकोर्टाने पॉईंट आऊट केला होता. आणि दुसरा जो विषय होता त्याच्यात 935 नोटिसेस जे म्हाडाकडनं इश्यू केलं. कारण हायकोर्टात बरेचशा केसेस 79A एकत्र झाल्यामुळे जजेसने कुठेतरी ते एकत्र करून त्याच्यावरती जे 935 नोटिसेस इश्यू केल्या गेल्या त्या 935 नोटिसेस अबियन्समध्ये टाकून त्याच्यावरती एक रिटायर्ड जजेसची कमिटी बसवली की 935 नोटिसेस कसे इश्यू केले गेले आणि त्याचे मागचे कारण शोधले गेले. आणि ते झाल्यानंतर जे रिपोर्ट जजेसने सादर केला हायकोर्टात, त्या रिपोर्टमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की ज्या नोटिसेस इश्यू केल्या गेल्या त्या सगळ्या बिल्डिंग जुन्या आहेत आणि डायलॅपिलेटेड कंडिशनमध्ये आहेत. आणि त्याच्यात एक टिप्पणी अशी पण होती की इट्स अ मिराकल की लोक अशा बिल्डिंग्समध्ये अजून राहतात कसे. हे जजेसचा ऑब्झर्वेशन होता त्याच्यात. आणि काही ठिकाणी म्हणजे ते हे व्हिजिट्स केल्या त्यांनी बिल्डिंग बघायला की बाबा नक्की ज्या बिल्डिंग्स दाखवल्या गेल्या आहेत नोटिसेसमध्ये ते खरोखर डायलॅपिलेटेड आहेत. तर त्याच्यातली एक ग्रँट रोडमधली कुठली बिल्डिंग आहे त्याच्यात त्यांनी व्हिजिट केला आणि तिथे एक ब्लॉक पडला त्यांच्यासमोर आणि ते वाचले. तो इन्सिडंटसुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे त्याच्यात. अँड आता जे जजेसचा रिपोर्ट मी वाचला त्याच्यात शेवटला एक कॉलम आहे, लास्ट पॅरेग्राफ आहे, त्याच्यात त्यांनी क्लिअरली लिहिलं आहे की इट्स अ हाय टाईम नाव म्हाडा BMC अँड ऑल द अथॉरिटी शूड कम टुगेदर अँड ॲक्ट ऑन दिस. हे स्वतः रिटायर्ड जजेसचा याच्यावरती ऑब्झर्वेशन आहे. आणि कुठेतरी आता हायकोर्टातून हा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे हायकोर्ट डिसाईड करू शकत नाही आहे की बाबा ह्याच्यात आता हायकोर्ट कुठल्याच केसमध्ये जजमेंट देऊ शकत नाही. बरेचसे केसेस पेंडिंग पडलेत हायकोर्टमध्ये. आणि लास्ट जी हिअरिंग झाली होती हायकोर्टात, माता निवास या बिल्डिंगची हिअरिंग होती ती. आणि त्याच्यात जजेसने ऑफ द रेकॉर्ड असं म्हणलेलं होतं की बाबा ह्याच्यात काही गोष्टी अशा आहेत की आम्ही डिसाईड करू शकत नाही ॲट प्रेझेंट या सिच्युएशनमध्ये. एकतर सुप्रीम कोर्टने डिसाईड करावा की कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, किंवा सुप्रीम कोर्टने हायकोर्टाला सांगावं की बाबा तुम्ही डिसाईड करा. नाहीतर सरकारने एखादं नोटिफिकेशन किंवा जी आर आणून म्हाडाला कॉम्पिटंट अथॉरिटी घोषित करून हा विषय सॉल्व्ह करावा. कारण इट्स हाय टाईम. आता बिल्डिंग्स खूप जुन्या झाल्या आहेत आणि काही होऊ शकते, याच्यात भयंकर एखादं मोठं प्रकरण घडू शकतो ज्याच्यात जानमालचं नुकसान होऊ शकतो. म्हणून हा कुठेतरी मला वाटते आता सिरियसनेस सरकारला पण आला पाहिजे आणि कोर्टात सरकारने पण प्रेशर टाकलं पाहिजे. सरकारने हालचाली केल्या पाहिजे, लॉ डिपार्टमेंटला ॲक्टिव्ह करून काहीतरी हालचाली करून ते केस लवकर बोर्डवर आणून त्याच्यात हिअरिंग घेऊन म्हाडा कॉम्पिटंट अथॉरिटी हे सिद्ध करायला पाहिजे कोर्टात. बरोबर. भावेशजी, तुम्हाला सरकारकडच्या अपेक्षा तर तुम्ही मांडल्यात, मागच्या बातमीमध्ये पण आपण या विषयावरती बोललेलो. तर अपोजिशन पार्टीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? आपण म्हणू विरोधी पक्षाकडून. विरोधी पक्ष पण सरकारला बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रेशराईज करतं, कन्व्हिन्स करतं. या सगळ्या गोष्टी होतात. विधान भवनमध्ये कसे विषय आले पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हा जो विषय आहे ते नक्की मूळ मुंबईकरांचा विषय आहे, जे पिढ्यानुपिढ्या इथे राहतात. आणि ह्या विषयासाठी कुठलाही पक्ष असो, मग ते सत्ताधारी पक्ष असो
किंवा विरोधी पक्ष असो, या सगळ्यांनी एक पेजवर येऊन काम केलं पाहिजे. कारण ही जी लोक आहेत ते प्रामाणिकपणे तुम्हाला आजपर्यंत मतदान करत आलेत प्रत्येक निवडणुकीत. मग ते कुठल्याही पक्षाला मतदान असो, पण शेवटी त्यांचा सहभाग आहे त्याच्यात. बरोबर. मग त्यांचा विचार करताना मला वाटतं सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, यांनी एका पेजवर काम केलं पाहिजे आणि लवकरात लवकर मान्सून यायच्या आधी काहीतरी याच्यावरती निर्णय काढायला पाहिजे. आता मान्सून सेशन येतोय आणि मला वाटतं विरोधी पक्षांनी स्वतःची जबाबदारी हे कुठेतरी त्याच्यात बाळगली पाहिजे की बाबा त्यांनी हे विषय कसा उचलून धरावा की सरकारला जाग येईल आणि सरकार याच्यावरती, बिकॉज ईच वन हॅज टू डू हिज ओन रोल. विरोधी पक्षाला त्यांचा रोल पूर्णपणे बजावावा लागेल तिथे आणि सत्ताधारी पक्षाला कुठेतरी त्याच्यावरती ऍक्ट करावं लागेल. आता बरोबर. तुमच्या पागडी एकता संघाच्या या संघटनेला केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहे? केंद्र सरकारने याच्यात हस्तक्षेप करणं गरजेचं वाटतंय का? 100% केलं पाहिजे. कारण आज जे मूळ मुंबई जी आहे ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला पण मुंबईच्या लोकांकडून पैसा पुरवला, आम्ही टॅक्स भरतो ते सेंट्रल गव्हर्नमेंटलाच जातो ना कुठेतरी, पण त्यांनी सुद्धा याच्यात ॲक्ट करावा. आज राष्ट्रपतीची सही होऊन झालेला कायदा आहे, मग कुठेतरी आम्हाला राष्ट्रपतीकडे पण आता मी पागडी एकता संघ मार्फत आम्ही पत्र लिहिणार आहोत राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना लिहिणार आहोत आणि कुठेतरी यांनी हस्तक्षेप करावा या विषयात आणि काहीतरी मार्ग काढावा. कारण लाखो जीव टांगणीवर आहेत. दिस इज अ बिग फिगर. 20 लाख लोक या पागडी बिल्डिंग्समध्ये राहतात आणि जर नॉनसेस बिल्डिंग्स पकडले तर अजून जास्त फिगर आहे. किती आकडे चाळींचे? चाळी सेस प्रॉपर्टीज आहे 13,000 प्लस आहेत. 13,800च्या घरात होत्या, त्याच्यात डेव्हलपमेंट होऊन आता काहीतरी मला वाटते जे अहवाल आला आहे त्याच्यात 12,500 समथिंग फिगर त्यांनी दिला आहे एक्झिस्टिंग फिगर. काही चाळी आहेत ते डेव्हलपमेंटमध्ये गेले आहेत ऑलरेडी आणि नॉनसेस आहेत त्याच्यात अजून भरपूर बिल्डिंग्स आहेत, पण त्याच्यात अजून काय धोरणच नाही आहेत. नॉनसेसवाल्यांसाठी सरकारकडून अजून काय धोरण केल्याच गेले नाहीत. मोस्ट ऑफ द नॉनसेस बिल्डिंग्स आहेत ते SRAच्या मार्फत डेव्हलप केले जातात. SRAचा कायदा लागू होतो त्यांना जास्त करून. आता या ठिकाणी तुम्हाला वाटतं राज्यपालांनी हस्तक्षेप करायला पाहिजे किंवा काय? 100%. कारण मला सांगा जे 20 लाख लोक आहेत, दॅट टू इन द सिटी ऑफ मुंबई, इथे एक मोठी घटना घडली काय तर त्याचा इम्पॅक्ट पूर्ण देशाला होईल. तर मला वाटतं राष्ट्रपती असो, पंतप्रधान असतो, गव्हर्नमेंट अथॉरिटीज असो, CM असो, गव्हर्नर असो, प्रत्येकाने या विषयावरती उतरला पाहिजे आणि प्रत्येकाने स्वतःची भूमिका त्याच्यात मांडायला पाहिजे. मला वाटतं मानवी हक्क आयोग, ह्युमन राईट्स तुम्हाला वाटतं का या ठिकाणी? 100% ह्युमन राईट्स तर याच्यात ॲक्ट केलंच पाहिजे. कारण ह्युमन राईट्स कडे आपण एखादी घटना घडली, लाईक टू, बऱ्याचशा गोष्टी आहेत, राईट टू लिव्ह आहे, ह्युमन राईट्स आहेत, सगळे अफेक्टेड आहे त्याच्यात. आज ज्या कंडिशनमध्ये येस, ज्या जीवाला धोका निर्माण होतोय आणि ज्या कंडिशनमध्ये राहत आहेत लोक ती भयंकर आहे. आज करोनासारखं काळ आपण बघितलंय. आज करोना काळात कॉमन टॉयलेट्समध्ये लोक जात होती, हे किती रिस्की होतं. बरोबर. आज कुठेतरी करोनानंतर तरी लोकांना स्वतःचं प्रायव्हेट टॉयलेट तरी मिळायला पाहिजे. जर आपली संघटना, मला वाटतं पागडी एकता संघ ही संघटना सुमारे 13,000 आपण वरती आकडा घेतला, या चाळींसाठी जर काम करते तर प्रत्येक विभागात आमदार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, तर या आमदारांकडे आपण विषयाची फॉलोअप नाही का लावत आहे? आपण मुंबईतले जेवढे आमदार आहेत किंवा आपण खासदार पण आहेत, तर तिथपर्यंत तुमचा अप्रोच झालाय की नाही का? करायची तुमची कशी काय प्रयोजन आहे किंवा काय? आम्ही बरेचशा आमदारांना सुद्धा भेटलो आहे. आमचे ते वर्डीला स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत, त्यांना सुद्धा आम्ही भेटलो आहोत. त्यांनी याच्यावरती सिरियसनेस दाखवलं आहे. त्यांनी विषय मांडला होता अधिवेशनात आणि त्यांनी खूप चांगल्यापणे तो विषय मांडला होता. 79 ॲक्च्युली जर चांगल्यापणे कोणी मांडला असेल तर त्यांनी नक्कीच मांडला होता तो विषय. त्याच्यानंतर प्रवीण दरेकरांनी सुद्धा हा विषय मांडला होता. बरेचशा नेत्यांनी हा विषय घेतला आहे ऑलरेडी आणि आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त नेत्यांपर्यंत पोचावा. या बाबतीत तुमचं, आपल्या मुख्यमंत्र्यांचं, माननीय मुख्यमंत्र्यांचं धोरण कसं वाटतंय? सकारात्मक वाटतंय का त्यांचं अजून दुर्लक्ष होत आहे? किंवा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं कसं काय यावरती अप्रोच दिसतोय? जेव्हा मागच्या अधिवेशनात पागडीमुक्त मुंबईची घोषणा झाली त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की काहीतरी आता होईल, पण त्याच्यानंतर अजून तरी काय दिसलं नाही आम्हाला. आणि ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात विषय चालू आहे, मला वाटते सरकारने अजून सिरियसली काहीतरी पावलं उचलली पाहिजे याच्यात.
तुषार मेहता लढतायत तिथे केस, अटर्नी जनरल ऑफ इंडिया आहेत, चांगले काउन्सिल्स उभे आहेत, नाही असं नाही. पण तरी जे विषय अर्जन्सी आहे, ज्या विषयाची जे सिरियसनेस आहे त्या हिशोबाने तो विषय होत नाही आहे. तर कुठेतरी त्याची अर्जन्सी सरकारने सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये दाखवली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या धोरणावरती काय सांगाल तुम्ही? तुम्हाला कसं वाटतं सुप्रीम कोर्ट ह्या गोष्टीची त्यांना सहानुभूती दिसते का सुप्रीम कोर्टाचं कुठेतरी दिशाभूल केली जाते किंवा काय होते असं? सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केली जाते. कारण आज मी सुप्रीम कोर्टमध्ये जे फॉलो करत आलो आहे या केसमध्ये, 4 ऑगस्टला हिअरिंग झाली होती. एक 45 मिनिट्स टू 50 मिनिट्सची हिअरिंग झाली होती, चांगली हिअरिंग झाली होती. आणि त्या दिवशी तर आम्हाला असं वाटत होतं की निकालसुद्धा लागेल आज. पण BMC त्यावेळी पार्टी नव्हती म्हणून ती एक तारीख पडली, BMCला पार्टी केलं गेलं आणि त्याच्यानंतर आजपर्यंत हिअरिंग झाली नाही आहे. प्रत्येक तारखाला फक्त आम्हाला तारीखच मिळाली आहे, हिअरिंग झालेलीच नाही आहे कुठल्याही विषयावरती. तर आता एखादी हिअरिंग, कारण ह्याच्यात विषय फक्त एकच उरला आहे आता 79A मध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे. जर माडा इज कॉम्पिटंट अथॉरिटी हे जर सिद्ध झाला तर विषयच सुटते. आणि जर समजा सरकारने एखादा GR काढून किंवा नोटिफिकेशन काढून जर कायद्यात काहीतरी अमेंडमेंट करून त्यांनी हा विषय हाताळला तर तो अजून लवकर होऊ शकतो. सुप्रीम कोर्टाचा निकाला आधी पण होऊ शकतो. पण इच्छाशक्ती गरजेची आहे त्याच्यात, सरकारने ती इच्छाशक्ती दाखवावी. बरं. हे भावेश विरा होते, पागडी एकता संघाचे हे कार्यकारिणी सदस्य आहेत. अनेक विषयावरती, या पागडी चाळींच्या विषयावरती त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेले, काही विषय मांडलेले आहेत, कायदेशीर विषय देखील बाहेर आलेले आहेत. पागडी एकता संघाची पुढची वाटचाल कशी असणार आहे, सरकारचं धोरण कसं चेंज होणार आहे, माननीय सुप्रीम कोर्ट यावरती कशा पद्धतीने निकाल सुनावणार आहे, हे सर्व आपल्याला आगामी काळात पाहणं गरजेचं ठरणारच आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.